मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की जनेव किंवा जानवं हे ब्राह्मणांच्या मुलांनीच घालायचे असते? पण खरं तर जानवं हा आपल्या हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी महत्त्वाचा एक संस्कार आहे, जी जात, धर्म आणि कोणत्याही वर्गानुसार मर्यादित नाही. जर त्या व्यक्तीत सतत ज्ञान ग्रहण करायची इच्छा आहे आणि ज्या व्यक्तीत आत्मशुद्धतेने आणि धर्मनिष्ठेने जीवन जगण्याची तयारी आहे, ती व्यक्ती जानवं धारण करण्यास परिपूर्ण पात्र आहे. जानवं हे 3 धाग्यांनी बनलेली एक परिपूर्ण दोरी आहे, जी आपल्या जीवनातील 3 शक्तींना दर्शवते. पहिला धागा माता सरस्वती, जो बुद्धी, ज्ञान आणि एकाग्रता दर्शवतो. दुसरा धागा माता लक्ष्मी, जो समृद्धी, शांतता आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. आणि तिसरा धागा माता पार्वती, जो धैर्य, शक्ती आणि संरक्षणाचा प्रतीक आहे. म्हणूनच जानवं परिधान केल्यानंतर त्या व्यक्तीत एक संरक्षण शक्ती निर्माण होते, जी वाईट विचार, अशुद्ध वाणी आणि नकारात्मक कर्मापासून आपला बचाव करते. हीच शक्ती आपल्या मनाला शुद्ध ठेवते आणि आपल्याला चांगल्या मार्गावर चालायची प्रेरणा देते. पुराणकाळी जनेऊधारी व्यक्तींना वेद, उपनिषद आणि शस्त्रज्ञान दिलं जायचं. त्यामुळे ते शिस्त, प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावर आपोआप चालत असत. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जानवातील 3 धागे सत्व, रज आणि तमगुणांची शक्ती ठेवतात. जानवं हे त्वचेशी संपर्कात आल्यावर आपल्या मेंदूवर सूक्ष्म न्यूरोलॉजिकल प्रभाव पाडतं आणि त्यामुळे ताणतणाव कमी होतो आणि मनःशांती व जीवनाची स्थिरता वाढते. म्हणूनच जानवं घालणं हे कोणत्याही जातीपुरतं मर्यादित नाही. हे खरं तर आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक जीवनाला उन्नत करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.